हो 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 के प्यारे माटी के मुंह में न गिरा मिला है और करके यहाँ ये मेला झूला और था यहाँ भीम जी क्या और 14 अप्रैल से उजाला उजाला मिला है। माझे बाबासाहेब कसे होते? मगाशी कोणतरी प्रश्न केला की हिंदूसाठी बाबासाहेबांनी काय लिहून दिलं? दादा संविधान वाचा. जोपर्यंत तुम्ही ओबीसी म्हणजे हिंदू म्हणजे ओबीसी लोकांसाठी बाबासाहेबांनी काय केलं तर संविधान वाचा आणि संविधानामध्ये 340वी कलम वाचा. 340वी कलम वाचामध्ये तुम्हाला समजेल बाबासाहेब काय होते ते आणि बाबासाहेबांनी काय करून ठेवलं ते. हो 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 असा होता दिलदा तुम्हा केलं माझा हो हो भीमाची आहे सारी भीमाची आहे माझ्या बापाची आहे सारी भीमाची आहे तुम्हा माणसात नाही कोण आणलं तुम्हाला माणसामध्ये? माझ्या बाबासाहेबांनी आणलं. म्हणायचं आहे माझ्या बाबासाहेबांनी आपल्या मुलाचा विचार केला नाही, आपल्या बायकोचा विचार केला नाही, त्यांनी आपल्या संसाराचा विचार केला नाही, तर आपल्या बहुजनांचा विचार केला. माझ्या बाबासाहेबांनी आपल्या जीवाचं रान केलं. म्हणायचं आहे की गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी, गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी आणि समतेचा वारा इथे सुटला नसता कधी. भीम जर आपल्या पत्नी आणि मुलामध्ये रमला असता, भीम जर आपल्या पत्नी आणि मुलामध्ये रमला असता तर तुमच्या आणि आमच्या ढोंगणाचा फळा सुटला नसता का? पुणे माझ्या बाबासाहेबांची आहे आणि म्हणून म्हणायचं आहे हो हो असा होता दिलदा तुम्हा केलं माझा असं होता दिलदा तुम्हा केलं माझा तुम्हा माणसात आणलंय कोण तुम्हा माणसात आणलंय कोण सारी भीमाची आहेत सारी भीमाची आहेत माझ्या बापाची आहे देवाचे दर्शन आम्हाला करता येत नव्हतं रे. माझ्या रमाईला पांडुरंगाच्या पंढरी म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करायचं होतं. माझ्या रमाईला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करायचं होतं पण आमच्या जातीचा विंटाळ व्हायचा म्हणून बाबासाहेब म्हणले रामू अगं त्या पंढरीच्या पांडुरंगाचं आपण दर्शन घेऊ शकत नाही ग कारण त्या पायरीवर चढायची आपल्याला मुभा नाही माझे रामू. त्या पायरीवर आपल्याला जायची मुभा नाही माझे रामू. अगं आपण ज्या पायाने गेलो त्या पायाने आपल्याला ते लोक माघारी
करतात. म्हणे रामू अगं तू टेन्शन नको घेऊ, माझे रामू तुला मी पंढरी उभी करून देईन, तुला मी पंढरी उभी करून देईन, घरीच तुला पांडुरंगाचं दर्शन करून देईन, असे माझे बाबासाहेब माझ्या रमायला समजावचे. हे आमची म्हणजे हे आमच्या बहुजनांची कंडिशन होती माझे मायबाप. म्हणून म्हणतात की नुसता चुकून हाताला हात लागला तरी त्यांना विंटाळवायचा, नुसता चुकून हाताला हात लागला तरी त्यांना विंटाळवायचा. अरे देवाची पायरी चढलो तरी त्यांना विंटाळवायचा. मग ते म्हणून त्यांना मला विचारायचं आहे राजगादीवर जेव्हा दलित वकील बसला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला? राजगादीवर जेव्हा आमचा दलित वकील बसला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला? त्या दलित वकिलाने त्यांचा न्याय मिळवून दिला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला? अरे त्या दलित वकिलाने त्या दलित डॉक्टराने त्यांचा इलाज केला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला? अरे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्या ब्राह्मणाचा जावई झाला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला? आणि मला म्हणायचं आहे होता विंटाळ जातीला चरणदास पाटील मुक्काम झिलपी यांच्याकडून 200 दशक आलेला आहे. मी माझी पार्टी त्यांचे खूप आभारी. धन्यवाद. सारी भीमाची आहेत हो माझ्या बापावर भीमाच्या, माझ्या बापावर भीमाच्या. अरे उपकार माझ्या बापावर भीमाच्या उपकार आम्ही खातो त्या भाकरी बाबासाहेबाची सही आहे. आम्हाला कुठल्या माणसाचं जीवन नको जगायला पाहिजे. आम्हाला माणसाचं जीवन कसं म्हणायचं आहे कारण कुत्ता समज का जीव के तो लात मार के फेंक देती है दुनिया. क्या बात है भाई? कुत्ता समझ का जीव के तो लात मार के फेंक देती है दुनिया और बाजार बनकर जीव के तो यूज करके फेंक देती है दुनिया. एक बार सच्ची बाबा साहब की औलाद तो बन के देखो, एक बार सच्ची बाबा साहब की औलाद तो बन के देखो. अरे शेर समझकर, शेर समझकर सलाम ठोक दिया दुनिया, सलाम ठोक दिया दुनिया. आणि तुम्ही खाता त्या भाकरीवर, आम्ही खातो त्या भाकरीवर. बाबासाहेबांची सही आहे. माझ्या आई बरोबर माझ्या बहिणीला पण सांगायचं आहे की संविधान वाचा. संविधान वाचल्याशिवाय बाबासाहेब काय हे कळत नाही आपल्याला. बाबासाहेबांनी सगळ्यात म्हणजे माझ्या बाकीचे लोक म्हणतात ओबीसी लोक की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय करून ठेवलेलं आहे. माझे मायबाप सगळ्यात पहिले तर बाबासाहेबांनी जरा पहिली कलम जे कोणाने लिहिली असेल ते ओबीसी बांधवात लिहिली आहे. 340वी कलम, 340वी कलम संविधानामधली ती कलम बाबासाहेबांनी संविधानामध्ये 340वी कलम ओबीसी वर्गासाठी लिहून ठेवलेली आहे. आमच्या
आमच्या अजय भाऊ सबकी जान, हाँ इनके ओर से 70 रुपये की आई है पहचान. हाँ आणि म्हणून काय म्हणायचं आहे तर माझे माय बाप 341 कलम दिले त्यांनी यांच्यासाठी आणि म्हणून म्हणतो की बाबासाहेब वाचा हो, बाबासाहेब वाचा तर तुम्हाला कळेल. बाबासाहेबाचा धिक्कार करू नका. बाबासाहेब काय देव होते का? बाबासाहेब देव होते? बाबासाहेब देव नव्हते. बाबासाहेबांनी बहुजनांसाठी आपलं जीवन त्यागलं. बाबासाहेबांचे 4 लेकरं मरण पावले. बाबासाहेबांना सगळ्यात लाडका मुलगा राजरत्न, माझा राजरत्न. बाबासाहेबांची इच्छा होती की माझ्या राजरत्नाला खूप म्हणजे 3 लेकर गेले होते, पण राजरत्नाला खूप मोठं शिकून खूप मोठं त्याला करीन. पण माझ्या बाबासाहेबांचे तेही स्वप्न उतरून राहिले. माझ्या राजरत्न एवढूच्या म्हणजे इंजेक्शनासाठी माझ्या राजरत्नाचा जीव गेला. माझ्या मावल्यांनो म्हणायचं आहे त्याला औषधी भेटली नाही. औषधी तेव्हा औषधी किती रुपयाची हो? 1 रुपयाची 2 रुपयाची औषधी, पण 1 रुपया माझ्या बाबासाहेबाकडे नव्हता माझ्या राजरत्नाचा इलाज करासाठी. जेव्हा माझा राजरत्न मरण पावला, बाबासाहेबाकडे माझ्या रमाईकडे नवीन 1 रुपया नव्हता की माझ्या राजरत्नाला नवीन कपडा घेऊ आणि त्या कपड्यावर माझ्या राजरत्नाला नेऊ म्हणून. पण बाबासाहेब रमाईला म्हणाले, रमाई ए रामू, अगं म्हणे बघ ना ग माझे रामू, तू म्हणे तसं माझ्या शिक्षणाला 1 रुपया जमा करून पाठवायची, तशी माझ्या राजरत्न हा तरी 1 कपडा घ्यायला रुपया तरी असेल. जागा बघ स्वयंपाकघरात बघ म्हणे. माझी रामू रडक्या पायानी स्वयंपाकघरामध्ये गेली. पूर्ण डबे हुडकून काढले, पण रमाईच्या डब्यामध्ये 1 डब्यामध्ये 1 रुपया भेटला नाही. माझी रमाई बाहेर रडत रडत बाहेर आली आणि बाबासाहेबाला म्हणते, साहेब अहो 1 रुपया नाही आहे डब्यामध्ये, कसं कसं न्यायचं राजरत्नाला. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रडू नको रामू. आणि माझी रमाई बाबासाहेब म्हणते, साहेब तुम्ही रडू नका, हा 1 राजरत्न गेला तर जाऊ द्या. आपल्याला असे लाखो राजरत्न तयार करायचे आहोत. आपल्याला लाखो राजरत्न घडवायचे आहे. या बहुजनासाठी आपल्याला झटायचं आहे. आपले लेकर आपल्याला डॉक्टर मास्टर होताना बघायचं आहे. आणि रमाई आपल्या लुगड्याचा पदर फाडते आणि त्या फाटक्या लुगड्यावर जुन्या लुगड्यावर माझ्या राजरत्नाचा प्रेत त्या सोशलभूमीत नेते. ते माझे बाबासाहेब, ते माझी रमाई होती. आणि आजकालच्या लोकांनी बापा बापा मई तिथे मस्त सजावट लागते. हा अशी गोष्ट आहे. म्हणून म्हणायचं आहे की बाबासाहेब वाचाल तर वाचाल. बाबासाहेब देव नव्हते. बाबासाहेब खूप लोकांसाठी केलेले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वाचा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, हो न भाला न बरची न ठाव काय रमेशजी पावनकर याच्यावर 200 रुपये सपोर्ट माझ्यावर आहे. न भाला रे, न भाला न बरची न गाव पाहिजे, न भाला न बरची न गाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला माझ्या आई बहिणीसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल, हिंदू कोड बिलला लाथ मारली, तुमच्यासाठी मारली. आणि म्हणून म्हणायचं सगळं बाबासाहेब म्हणजे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणीने हात वरती टाळ्या वाजवायच्या. बाबासाहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अर्ध्याच बायानं अर्ध्या बायासाठी काहीच नाही केलं का बाबासाहेबांनी? सगळं बायासाठी दिलेलं आहे. बाबासाहेबांनी राजीनामा दिला आपल्या मंत्रिपदाचा की आम्हा स्त्रियांना आमचे अधिकार मिळायला पाहिजे म्हणून. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न भाला न भरची न धाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला अजय भाऊ जान यांच्याकडून 70 रुपयाची भेट मिळाली.